महत्त्वाची बातमी समोर येते। गोरेगाव गोकुळधाम मधील सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीची जी परवानगी ती रद्द करण्यात आली आहे। मनपा प्रशासन आणि पोलिसांच्या बैठकीनंतर महापालिकेचा निर्णय होतोय आणि उद्या दुसरीकडे नेऊन बकऱ्यांची कुर्बानीच्या पालिकेच्या सूचना बघायला मिळत आहे। तर कुर्बानीवरून काही ठिकाणी वाद झालेला आपण बघितला होता। दरम्यान गोरेगाव गोकुळधाम मधील सोसायटीत आता बकरा कुर्बानीची परवानगी रद्द केली आहे। संकेत वर्क आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत, थेट आपण त्यांच्याकडे जाऊया। संकेत, गोकुळधाम मध्ये जी परवानगी होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे, या संदर्भातले काय अपडेट्स आहेत, काय घडामोडी घडतायत? जर आपण पाहिलं तर खरं तर मीरा रोडमध्ये देखील असं प्रकरण घडलं होतं। कुठेतरी कुर्बानीला विरोध आहे। ज्या ठिकाणी कुर्बानी ही सोसायटीमध्ये देण्यात येणार आहे, म्हणजे मीरा रोडला देखील असंच प्रकरण घडलं होतं। सध्या मी आहे गोरेगावच्या गोकुळधाम परिसरामध्ये। इथे देखील एक सोसायटी आणि सोसायटीमध्ये एक शेड बांधण्यात आलेलं आहे आणि त्या शेडमध्ये जवळपास 30 ते 40 बकऱ्या आहेत आणि त्या बकऱ्यांची कुर्बानी जी आहे ती सोसायटीत देण्याचं नियोजन होतं। हीच ती माझ्या मागे सोसायटी आहे। आपण अजूनही पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। पण दुपारनंतर खरं तर आपण जर पाहिलं तर मनपा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीत एक निष्कर्ष काढण्यात आलेला आहे की कुर्बानी जी आहे ती आता सोसायटीमध्ये देण्यात येणार नाही आहे। खरं तर या इमारतीला परवानगी देण्यात आली होती महानगरपालिकेकडून की तुम्ही तुमच्या धार्मिक कार्यासाठी जे काही सॅक्रिफाईस म्हणजे जी कुर्बानी द्यावी लागते ती तुम्ही देऊ शकता 28 ते 30च्या मध्ये, अशी ती परवानगी देण्यात आली होती। पण आजच्या बैठकीनंतर जी आहे ती ही परवानगी आता रद्द करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आता तर आज रात्रीपर्यंत बकऱ्या ज्या असतील त्या इथेच या सोसायटीमध्ये असतील, पण त्याच्यानंतर उद्या सकाळ जेव्हा होईल तर उद्या सकाळी या सगळ्या बकऱ्या ज्या असतील त्या इथून काढल्या जातील आणि त्या जिथे कत्तलखाने असतील किंवा जिथे यांच्यासाठी जे शॉप्स ओपन केलेले असतील त्या शॉप्समध्ये ही या बकऱ्यांना घेऊन जाण्यात येईल आणि तिथे या बकऱ्यांची जी आहे ती कुर्बानी देण्यात येईल। त्याच्यामुळे मगाशी देखील आपण काही स्थानिकांची या रहिवाशांची खरं तर चर्चा केली तर त्यांच्या संपूर्ण गोष्टीला विरोध होता। त्यांचं असं म्हणणं होतं गेल्या 25 वर्षापासून खरं तर आम्ही याच इमारतीमध्ये इथे कुर्बानी देतो। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हा संपूर्ण विरोध होऊ लागलेला आहे आणि यंदा हा विरोध खूप जास्त तीव्र होता। खरंच तर सकाळी प्रीती साटम भाजपच्या स्थानिक नगरसेविका बरोबर एकीकडे विरोध तीव्र होताना दिसतोय आणि आता याला परवानगी सुद्धा रद्द करण्यात आली। बघूया काय काय घडामोडी घडतात। संकेत, धन्यवाद या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची घडामोड अशी आहे की विधान परिषद निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी आहे। महायुतीच्या उमेदवारांवरती लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे आणि नवी दिल्लीमध्ये सध्या छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विधान परिषदेबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे। भाजपला 11 किंवा 12 जागा, शिवसेनेला 3 किंवा 4 जागा, तर राष्ट्रवादीच्या खात्यात 1 किंवा 2 जागा जाण्याची माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिली आहे। तर महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सध्या सूत्रांकडून येते। नेमका फॉर्म्युला कसा आहे, महायुतीचं नेमकं काय ठरलंय, ही आकडेवारी कशी आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। तर महायुतीचं काय ठरतंय तर भाजपला 11 किंवा 12 जागा शक्यता वर्तवली जाते। त्यानंतर शिवसेनेचं जर आपण बघितलं तर 3 किंवा 4 जागांची शक्यता आहे आणि राष्ट्रवादीच्या 1 किंवा 2 जागा आपल्याला बघायला मिळत आहेत। तर महायुतीच्या विधान परिषद जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबद्दलची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आणि फक्त नावालाच विरोध असणारी महाविकास आघाडीकडे एकाही जागेवरती निवडणूक लढवावी अशी संख्याबळ परिस्थिती नाहीये। तरी सुद्धा महायुतीतील अंतर्गत राजकारणामुळे अजून सुद्धा कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याबद्दलची माहिती नाहीये। जागा वाटपाच्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये सर्वाधिक चर्चा होतीये ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पॉवरफुल अशा पॉलिटिकल बार्गेनिंगचीच। एकनाथ शिंदे यांचा भाजपासोबतच्या मैत्रीचा आजवरचा इतिहास पाहिला तर एखाद दुसरा अपवाद वगळता आतापर्यंत झालेल्या प्रत्येक राजकीय वाटाघाटीमध्ये सर्वांचेच अंदाज खोटे ठरवत शिंदेंनी प्रत्येक वेळेला त्यांना हवं ते पदरात पाडून घेतलेलं आहे आणि त्यामुळेच आता विधान परिषदेच्या जागा वाटपात सुद्धा एकनाथ शिंदे यांचं पॉवरफुल बार्गेनिंगचा करिश्मा कायम राहतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान शिंदेंची पॉवरफुल बार्गेनिंग पॉवर कशी आहे नेमकी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा समजून घेऊया। शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्री पद शिंदेंनी मिळवलेलं आहे। सरकारमध्ये ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत। शिंदेंची पॉवरफुल बार्गेनिंग पॉवर जी आहे त्याबद्दल आपण बोलतोय। शिवसेनेला 1 अंकी जागा मिळण्याची चर्चा आहे, तर शिंदेंनी 15 जागा पदरात पाडून घेतलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीचे काही अपडेट्स आपण बघतो। विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला 60 जागा मिळण्याची चर्चा होती। आपण बघितलं तर याला मोठी राजकीय चर्चा झाली। तर विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी 81 जागा मिळवलेल्या होत्या।
त्यानंतर मुंबई महापालिकेबद्दल जर बोलायचं झालं तर शिवसेनेने 90 जागा मिळवलेल्या होत्या. तर विधान परिषद निवडणुकीत 5 जागांवरती शिवसेनेचा दावा बघायला मिळतो. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अंतर्गत नाराजी ही उघडपणे समोर आली आहे. अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी घडत आपण एकदा समजून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये अंतर्गत नाराजी बरीच झाली, त्याबद्दलची चर्चा रंगलेली आहे. यामध्ये टीकेचे धनी मी आणि पटेलच का व्हायचं असं तटकरेंनी सवाल हा उपस्थित केलेला होता. सुनील तटकरे यांनी पक्षातील घडामोडींवरती भाष्य करत टीकेचे धनी फक्त आम्हीच का व्हायचं असा थेट सवाल वरिष्ठ नेतृत्वाला केलाय. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका बजावली, मात्र संकटाच्या काळात कोणीही बचावासाठी पुढे आलं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे तटकरे बोलण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून बाहेर पडल्यामुळे चर्चांना आणखीनच उधाण आलेलं आहे. तर या बैठकीला प्रफुल्ल पटेल अनुपस्थित होते. मुंबईत असून सुद्धा प्रफुल्ल पटेल बैठकीला अनुपस्थित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या. त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्णपणे पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळं त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे. पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे. प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते.